नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे की PM किसान योजनेचा हप्ता नेमका येणार तरी कधी. तर बघा, विविध यूट्यूब चॅनल असतील किंवा विविध पोर्टल असतील याच्या माध्यमातून त्यांचं थंबनेल असेल, या माध्यमातून आपण बघतो की PM किसानची तारीख फिक्स झाली, या तारखेला हप्ता येणार, त्या तारखेला हप्ता येणार, परंतु हप्ता अजून आलेला नाही. तर बघा, याचं जे मूळ कारण आहे, तर याचं मूळ कारण हे आहे की आता PM किसान योजनेचा ही एक शेतकऱ्यांसाठी असलेली एक चांगली योजना आहे आणि माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची एक महत्त्वाकांक्षी अशी ही म्हणजे मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेमध्ये लोकांना खूप विश्वासार्हता आहे, कारण ही योजनेचे पैसे वेळेच्या वेळी भेटत आहेत. आता बघा, यावेळी उशीर का झाला, तर बघा, या योजनेचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याला भेटले पाहिजे हा मोदी सरकारचा मानस आहे. आणि त्यासाठी बरेच शेतकरी ज्यावेळेस त्यांनी टेक्निकली ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बऱ्याच वेळेला याच्यामध्ये टेक्निकली काहीतरी करायला मनुष्यबळ नव्हतं. तर यासाठी त्यांनी असे टेक्निकल प्रॉब्लेम काढण्यासाठी वेगळं मनुष्यबळ दिलं होतं आणि या मनुष्यबळाच्या याच्यामध्ये म्हणजे ज्यांनी ज्या काय अडचणी होत्या त्याच्यामध्ये त्यांनी हे मनुष्यबळ वापरून दुरुस्ती केल्या होत्या. आता याच्यामध्ये एक गोष्ट जास्त आढळली की याच्यामध्ये E-KYC बऱ्याच लोकांची झाली नव्हती आणि ही E-KYC करायची त्यांनी आवाहन केलं होतं आणि तीच प्रक्रिया आता चालू आहे आणि ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आणि याच कारणामुळे हा हप्ता वितरणात थोडा उशीर लागला होता. आता बघा, साधारण आज रविवार, तर सोमवार किंवा मंगळवार किंवा बुधवार जास्तीत जास्त या म्हणजे आज 21-22 म्हणजे 23-24-25 या कालावधीत हप्ता वितरणात सुरुवात होणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे हप्ता वाढणार का, तर बघा, ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि या योजनेच्या बाबतीत मोदी सरकार अतिशय सकारात्मक आहे. कारण या योजनेमध्ये कोणत्याही शेतकऱ्याचे असेल किंवा कोणत्याही प्रकारची या योजनेवर टीका झालेली नाही. कारण गरीबात गरीब जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होत असतो. आता बघा, या योजनेमध्ये वाढ होणार का, तर आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की PM किसान ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या हप्त्यामध्ये थोडीफार वाढ झाली पाहिजे, कारण तेवढ्या रकमेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची कामे त्यांना करता येत नाही. तर एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस देशाच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती अशा प्रकारचं ज्यावेळेस वक्तव्य करत असते, त्यावेळेस या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो आणि काहीतरी यामागं शिजत असतं. हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही, कारण इतक्या महत्त्वाच्या पदावर असणारी व्यक्ती ज्यावेळेस असं वक्तव्य करतं, त्यामुळे या योजनेत वाढ होण्याची काहीतरी प्रक्रिया चालू असेल हे मात्र नक्की. राहिला विषय ज्यांना KYC, समजा ज्यांना आता नवीन अर्ज भरलेले आहेत त्यांचं काय, तर बघा, जे पण कोणी नवीन अर्ज असो किंवा जुने अर्ज असो किंवा ज्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्यांनी अडचणी जर E-KYCच्या माध्यमातून असेल किंवा DBTच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या असतील, तर त्या प्रत्येकाला या योजनेचा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे हप्ता वाढणार किंवा हप्ता कधी येणार, या तारखेला येणार, परंतु काहीतरी टेक्निकल अडचण असते. कारण मोदी सरकारचा हा मानस आहे की प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्याला आणि प्रत्येक कोणीही शेतकरी यापासून पात्र शेतकरी यापासून वंचित राहू नये अशा प्रकारची त्यांची धारणा आहे आणि त्याचमुळे काही टेक्निकल बाबी दुरुस्ती करून की जेणेकरून सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा, या हप्त्याचा फायदा व्हावा, हेच मोदी सरकारचा मानस आहे. आणि याचमुळं E-KYC असेल किंवा DBT पोर्टल असेल, अशा ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता थोडा रखडलेला होता, परंतु येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या हप्त्याच्या वितरणाला चालू होणार आहे. त्याच्यामुळे बघा, याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.